सिक्स सेन टेलिपॅथी त्याचे काय असतं ना, ते माझ्याकडे असायला हवं होतं नाही का रे? नाही म्हणजे माझ्या पोरांवर एवढी वाईट वेळ आली, ओळखता तरी आलं असतं, त्यांचं दुखणं तरी दिसलं असतं नाही का रे रंजा? बेबी मावशी, हे बघ प्लीज. अरे पण तू तरी कुठे सांगितलंस मला? सोड ना बेबी मावशी, एकच गोष्ट किती वेळेस घोकत बसणार आहेस? रंजा, गपचूप तो चेक घ्यायचा आहे आणि त्या पठाणचे पैसे देऊन टाकायचे. घेतो, पण फक्त तू म्हणतीयस म्हणून. थँक्यू. तू का थँक्यू म्हणतेस? खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं. मग म्हण थँक्यू. थँक्यू. एकदा पट देईन ना. जसा आईचा पोरावर हक्क असतो की नाही, तसा पोराचा पण आईवर हक्क असतो. त्यामुळे नो थँक्यू बिंक्यू. हा ते आहेच, पण बेबी मावशी, ही अमाऊंट मी कर्ज म्हणून घेतोय. ही माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज. हे कर्ज मी लवकरात लवकर फेडेन. केलंस ना आईवर न मावशी पुन्हा मला? अगं नाही, तसं नाही. मी आई समजत होते तुझी, ही बेबी मावशीच निघाली. तू पैसे परत करायचे नाहीयेस, कळलंय का तुला? मी काहीतरी ठरवलंय रे, आणि मी ते करणारच आहे बघ. म्हणजे ना, तुझ्या बिझनेस मध्ये मला पार्टनर करून घे, म्हणजे मला परत पैसे द्यायचे राहणारच नाही. अगं बेबी मावशी, तू माझी पार्टनर आहेसच, पण प्लीज मला हे पैसे परत देऊ देत. ए बाबा, पैसे द्यायचे नाहीत परत, सांगितलं ना. देऊ का टपाटॅक? हा हे पोरी, तू कशाला तिकडे थांबली? ये इकडे. किती दिवसात टॉक नाही केलं काय की? राय भाऊ, एक प्रॉब्लेम झालाय. दम खा तू. दम खाऊन झाला का? मग ये, मी तर रणजित ढाले पाटीलचे ठासण्यात बिजी आहे. राय भाऊ, त्याचाच प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? त्या रणजित ढाले पाटलानं त्या पठाणाचं सगळं कर्ज फेडलं. त्याचं आता कुठलंच कर्ज शिल्लक नाहीये. काय? असं कसं झालं? कोणाची हिम्मत झाली त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची? देवाची. राया, दीड दमडीचा गावगुंड. रणजित राया, कसं आहे, देवाने माझ्या आयुष्यात काही हितचिंतक, काही मित्र ठेवलेत, जे वेळोवेळी माझी मदत करायला धावून येतात. जसं तू मला माझा मित्र म्हणतोस ना, तसं. चल, आता या क्षणाला मी तुला माझा मित्र म्हणवतो. परमनंट नाही, लिंबू टिंबू. पेढा खातोस ना तू? शुगर नाही ना तुला? ही मिठाई रणजित ढाले पाटलाकडून तुला.
झालं झालं. तुमच्या राया भाऊचं तोंड गोड करत होतो. काय गंमत आहे ना राया, तुझं थोबाड उघडायला लावणारा पण रणजित ढाले पाटील, तुझं थोबाड बंद करायला लावणारा पण रणजित ढाले पाटील, थोबाड गोड करणारा पण रणजित ढाले पाटील, आणि तुझं थोबाड लाल करणारा पण रणजित ढाले पाटील. रणजित लय मागात पडल तुला. राया, मला मागात पडणार तर मग तुला कितीला पडणार? राया, मला तुला पळताना पाहायचंय. आणि मी तुला लिंबू टिंबू मित्र म्हटलं, तू काय खरं समजलास काय? हा? राया गोजम गुंडे, सॉफ्ट माणसाला हार्ड शॉट वाचणार. संजू बाबा, कुठे गेली म्हणायची? इथं आहे सोय. अभ्यास करते. बर कर 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 कर. आओ दाजी, या इकडं बसा. नाही, तू अभ्यास करतीस, डिस्टर्ब व्हायचा नाही ना? हाय का आता कसलं डिस्टर्ब त्यात? आणि अभ्यासाचं काय आहे? काम म्हणलं की थांबतो, सुरू करू म्हणलं की सुरू होतो. आपल्या हातात आहे ते सगळं. दाजी, अजून बरं नाही वाटत आहे का हो? हात दुखतोय? हा, जरा म्हणजे हाय बरा. तुझ्या घरची तूप रोटी खाऊन असं टुनटुनीत झालाय बघ. पण संजू मावशीची तब्येत कालपासून बरी दिसत नाही. मला कुठे काय दाढ भरलीये? एकदम ठणठणीत आहे मी. आणि माझं ट्रेनिंग पण एकदम भारी चालू आहे बघा. अगं, ते ट्रेनिंगचं मशागत फशागत झाली शरीराची. मी मनाच्या तब्येतीबद्दल विचारतो संजू बाबा. हायच ना बरी? हा, बरी आहे की. असं काय विचारताय? काय नाही ग, काल सुजित आला होता ना, तेव्हा मला तुमच्या दोघांचं ट्युनिंग काय बरं वाटलं नाही बघ. म्हणजे असं जाम झाल्यासारखं वाटलं, म्हणजे मधनच तुटल्यासारखं वाटलं. संजू बाबा, तुझी त्यांची काय तनतन झालेली नाही ना? नाही, तसलं काही नाही बघा. नाही तर आनंदच आहे. पण मला ते काय बेस्ट वाटलं नाही बाबा. बरोबर ओळखलंय तुम्ही. संजू बाबा, अगं, चिमणी नंतर तू माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलीस. आणि मेहुनी कमी, पोरगी जास्त आहेस माझी. तू ओळखतो मी तुला. दाजी, आहो, सुजा लग्न करतोय. कळलं मला. रंजा बोलला. अपर्णा नावाची पोरगी आहे ना? हे पण सांगितलं का? आणि त्यानं हे पण सांगितलं की ती तुला आवडत नाही. हा, मग कशी आवडल? एक नंबरची पातळी अंतरी बाई येते, खाली मुंडी पातळ धुंडी. हे कशावरून ठरवलंस तू? कसं असतं ना दाजी, एखाद्या व्यक्तीला जर माहित नसेल ना की समोरची व्यक्ती कुणाची कोण लागते ते, तर तो माणूस त्या व्यक्तीशी एकदम खरं वागतो बघा. त्या पोरीची आणि माझी पण भेट तशीच चालती बघा. याच शेतावर नोकरी करते ना ग तू? नाही, 2 दिवसात तुझी हकालपट्टी केली ना तर बघच. माहिती का मी कोण येते? या शेताची होणारी मालकीण आहे मी.